अंतर्राष्ट्रीय धार्मिक कथाकार पंडित प्रदीप मिश्रा सीहोर वाले की शिव महापुराण कथा का नांदेड़ में आयोजन किया गया है। शुक्रवार 23 अगस्त से असरजन परिसर के मोदी ग्राउंड पर रोजाना दोपहर 1 बजे से शाम 4 बजे तक ये कथा होगी। गुरुवार 15 अगस्त को कथा के मुख्य संयोजक पूर्व सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने कथा स्थल का मोदी ग्राउंड पहुंचकर जायजा लिया। यहाँ पर तैयारियां काफी जोरों पर चल रही है। इस समय उनके साथ डॉक्टर शिवराज नांदेड़कर, प्रशांत पातेवार, पूर्व विधायक ओम प्रकाश पोकरना, प्रवीण साले, मिलिंद देशमुख, श्रावण भिलवंडे, संजय कराले सहित अन्य नेता संयोजन समिति के पदाधिकारी उपस्थित थे। गुरुवार 29 अगस्त को शिव महापुराण कथा का समापन किया जाएगा। सप्ताह भर में करीबन 5 लाख श्रद्धालु नांदेड़ में आने की संभावना है, तो वहीं कथा स्थल पर रुकने वाले 50,000 श्रद्धालुओं के निवास एवं भोजन की व्यवस्था की जा रही है। इसके लिए कुल 21 समितियों का गठन किया गया है। जिस तरह से विगत दिनों में जया किशोरी की श्री कृष्ण कथा और श्री राम कथा का सत्संग का चिखलीकर परिवार ने सफल आयोजन किया था, उसी तरह अब पंडित प्रदीप मिश्रा सीहोर वाले की 12 ज्योतिर्लिंग शिव महापुराण कथा में अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर इसे भी सफल बनाने की अपील पूर्व सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने शिव भक्त और श्रद्धालुओं को MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। ज्यांच्या मुखातून पूर्ण देशभर शिव पुराण कथा ही ऐकण्याची उत्सुकता असते, ते परमपूज्य प्रदीप मिश्राजी यांचा कार्यक्रम 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत आपण या ठिकाणी करतो। नांदेडकरांसाठी आणि आसपासच्या जिल्ह्यासाठी ही पर्वणी डॉक्टर शिवराज नांदेडकर यांनी प्रशांत पातेवार यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाली। आम्ही सर्व मंडळींनी त्यांनी ही कथा मिळवल्याबद्दल त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका अनेक मंडळींनी घेतलेली आहे, आम्ही देखील घेतली। येणारी संख्या आणि त्यांना लागणारी व्यवस्था या संदर्भामध्ये आजच ज्या ठिकाणी ही कथा होते त्या कथेच्या मैदानावर आम्ही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यासाठी काही वेगवेगळ्या समित्या निर्माण केल्या। अनेक दानशूर मंडळी स्वतःहून आमच्या सगळ्या आयोजक मंडळीशी संपर्क करते। आमची एकच भावना आहे की ही कथा नांदेडमध्ये होते। बाहेरून येणाऱ्या भक्तांना किंवा प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की नांदेड सारखी कथा कुठेही झाली नाही, एवढी व्यवस्था झाली नाही। अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि परमेश्वर निश्चित आमच्या आयोजन समितीला त्याच्यामध्ये यश देईल असं मला स्वतःला वाटतं। आपल्या मार्फत देखील आमची विनंती राहणार आहे की जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून जर यायची इच्छा असेल, बसला म्हणजे ST बसला लागणारी संख्या तिथं जर पूर्ण होणार असेल तर त्या ठिकाणून 7 दिवस बस उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली देखील भूमिका ST महामंडळाने घेतली, सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी देखील याच्यामध्ये एक बैठक घेऊन आढावा घेतलेला आहे आणि पूर्णपणाने प्रशासन सहकार्य करण्याची तयारी। नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा। दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिझवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001।